मित्रांनो, केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे. भारत सरकारचा मोठा निर्णय आणि याचा थेट संबंध तुमचा पेट्रोल, गॅस आणि खताच्या भावांशी आहे. केंद्र सरकारचा तब्बल 37,000 कोटी रुपयांचा कोळसा गॅसिफिकेशन योजना मंजूर करण्याच्या तयारीत आहे. हो, आता भारत कोळसा फक्त जाळणार नाही, तर त्यातून गॅस, खत, मिथेनॉल आणि औद्योगिक रसायने तयार करणार आहेत. आता सरकारचा प्लान स्पष्ट आहे. आयात कमी करा, देशातला कोळसा वापरा आणि परकीय चलन वाचवा. 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळसा गॅसिफिकेशन क्षमता तयार करण्याचं लक्ष ठरवलं गेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही छोटी योजना नाहीये. जुनी योजना होती 8,500 कोटीची, आता थेट 37,000 कोटीची योजना आहे. एका प्रकल्पाला 3,000 कोटीपर्यंत मदत मिळू शकते. म्हणजे सरकार आता ऊर्जा सुरक्षतेवर पूर्ण आक्रमक मोडमध्ये गेली आहे. चांगला परिणाम आयात खर्च कमी होऊ शकतो. पोलाद खर्च आणि रसायन क्षेत्राला मोठा फायदा मिळू शकतो. पण दुसरी बाजूही लक्षात ठेवा, कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प खूप महाग आहेत. अंमलबजावणी फसली तर हजारो कोटी उडू शकतात. आणि स्वच्छ कोळसा हा शब्द भारी वाटतो, पण प्रदूषणाचाही प्रश्न अजून संपलेला नाही. हे अगदी तसं आहे. घरात साधन संपत्ती भरपूर आहे, पण वापरायचं तंत्रज्ञान उशिरा आठवलं. ऊर्जेमध्ये परावलंबी देश अर्थव्यवस्थेत कधीच पूर्ण शक्तिशाली होत नाही. आता तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा भारताचा मास्टर स्ट्रोक आहे का एक महागडा सरकारी प्रयोग? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.